आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट लर्न करणार आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? त्यालाच आपण बोलतो रीऑर्डर क्वांटिटी. म्हणजे रीऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? परचेस मॅनेजर आहे ना, परचेस मॅनेजर हा काय करतो? हा मार्केटमधून सप्लायरकडनं ऑर्डर करतो. सप्लायरकडनं ऑर्डर करतो. मग तो ऑर्डर करताना काय एक युनिट नाही ऑर्डर करत, तर ती ऑर्डर साईज असते, त्या साईजमध्ये तो ऑर्डर तो क्वांटिटी मागवतो. म्हणजे इन शॉर्ट क्वांटिटीची साईज ऑफ क्वांटिटी, किती क्वांटिटी मागवतो ती जी क्वांटिटी आहे जी तो मागवतो, ऑर्डर करतो, तर त्या ऑर्डर साईजला आपण इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी बोलतो. पण इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे एक्झॅक्टली काय? तर हा जो परचेस मॅनेजर मार्केटमधून ती जी ऑर्डर करतो क्वांटिटीची, तर ती क्वांटिटीची जी ऑर्डर आहे ती ऑर्डर अशी पाहिजे की ती ऑर्डर करण्यासाठी लागणारी कॉस्ट ही कमीत कमी लागली पाहिजे. म्हणजे स्वस्त लागली पाहिजे. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. सो आता जेव्हा हा ऑर्डर करतो तेव्हा त्याला दोन कॉस्ट लागतात. एक ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे ऑर्डर करण्यासाठी लागलेली कॉस्ट, आणि एक कॅरिंग कॉस्ट. म्हणजे आपला हा परचेस मॅनेजर जो आहे हा जेव्हा ऑर्डर करतो मार्केटमधून तेव्हा त्याला दोन कॉस्ट लागतात, एक ऑर्डरिंग कॉस्ट आणि एक कॅरिंग कॉस्ट. मग ह्या मॅनेजरनी अशी ती ऑर्डरची साईज बनवायची, म्हणजे साईज ऑफ ऑर्डर क्वांटिटी, तर अशी ती क्वांटिटी ऑर्डर करायची की ज्या क्वांटिटीला ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट हे दोन्ही सेम पाहिजे किंवा दोन्ही कॉस्ट त्याच्या कमी लागल्या पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल समजा पूर्ण एका वर्षाला, आपलं वर्ष चालू होतं 1 एप्रिलला, एंड होतं 31 मार्च, पूर्ण एका वर्षाला आपल्याला 12,000 युनिट केजी रॉ मटेरियल लागतं, रिक्वायरमेंट. म्हणजे आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये 12,000 केजी रॉ मटेरियल पाहिजे, रिक्वायरमेंट प्रोडक्शन करण्यासाठी पूर्ण वर्षभरात आपलं 12,000 रॉ मटेरियलचं रिक्वायरमेंट आहे. म्हणजे याला मी बोलणार ॲन्युअल डिमांड. मग परचेस मॅनेजर जो आहे आपला, त्यांनी अशा प्रकारे मार्केटमधून ऑर्डर केली पाहिजे की त्या ऑर्डर साईजला ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट या दोन्ही
सेम पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल समजा 12,000 क्वांटिटी, 12,000 अॅन्युअल डिमांड आहे. मी काय सांगितलं, आता हे 12,000 क्वांटिटीचं वर्षाला, एका वर्षाला 12,000 क्वांटिटी लागतात. तो एकदम सगळे मागू शकतो? हो, मागू शकतो. समजा त्यांनी 1 एप्रिलला सगळे एकदम मागवले 12,000, म्हणजे त्यांनी एका वर्षात किती ऑर्डर केल्या? एकच ऑर्डर. नंबर ऑफ ऑर्डर 1, कारण त्याची ऑर्डरची साईज किती? 12,000. त्याचा अॅन्युअल डिमांड किती आहे? 12,000. म्हणजे त्याला 12,000 एका वर्षात, पूर्ण वर्षभरामध्ये 12,000 किलोग्राम रॉ मटेरियल पाहिजे. त्यांनी सगळं एकदम मागवलं, म्हणजे त्याची ऑर्डरची साईज किती आहे? 12,000. म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर किती झाले त्याच्या? 1. अॅन्युअल डिमांड 12,000. ऑर्डर साईज, ऑर्डर साईज, साईज ऑफ ऑर्डर, ऑर्डरची साईज किती? 12,000. मग नंबर ऑफ ऑर्डर किती असणार? एकच. म्हणजे एका ऑर्डरची साईज अॅन्युअल डिमांड किती? 12,000. ऑर्डर साईज किती? 12,000. म्हणजे 12,000ची ऑर्डर, 12,000 kgची ऑर्डर. म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर किती आली? 1. म्हणजे एकदाच वर्षभरात एकदाच तो ऑर्डर करणार आणि 12,000 युनिट मागवणार आपल्या फॅक्टरीमध्ये. मग मला सांगा, जर मी एकदाच ऑर्डर मागवत असेल, एकदाच, मग त्याची यायची जायची कॉस्ट जी आहे त्याला आपण म्हणतो ऑर्डरिंग कॉस्ट. इज कॉल्ड एज अ ऑर्डरिंग कॉस्ट. आता ही ऑर्डरिंग कॉस्ट कमी असणार की जास्त असणार? बरोबर, ऑफकोर्स कमी असणार, कारण एकच ऑर्डर आहे ना, म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट कमी असणार. लो, व्हेरी लो. पण आता मी 12,000 युनिट आणले फॅक्टरीमध्ये, आणि ते 12,000 युनिट आणून मी ठेवले. आता हे 12,000 युनिट मला वर्षभर ठेवावे लागणार, म्हणजे त्याची कॅरिंग कॉस्ट कमी असणार की जास्त असणार? जास्त असणार, व्हेरी हाय. कॅरिंग कॉस्ट म्हणजेच होल्डिंग कॉस्ट. त्यांनी 12,000 इथे आणल्यानंतर ते 12,000 मला फॅक्टरीमध्ये ठेवावे लागणार पूर्ण वर्षभर. जसं जसं प्रोडक्शन होणार तसं मला ते रॉ मटेरियल स्टोअरमधून काढावं लागणार, म्हणजे तोपर्यंत ते मला होल्ड करून ठेवावं लागणार. म्हणजे माझी कॅरिंग कॉस्ट ही जास्त असणार, कारण नंबर ऑफ युनिट जास्त आहे. म्हणजे जर 12,000ची ऑर्डरची साईज असेल तर नंबर ऑफ ऑर्डर 1, 12,000 भागिले 12, 1. ऑर्डरिंग कॉस्ट खूप कमी असणार, कारण एकदाच ऑर्डर करतो. कॅरिंग कॉस्ट खूप जास्त असणार, कारण वर्षभर 12,000 युनिट ठेवायचे. आता बघा, समजा 12,000 मला वर्षभरात लागतं. मी ऑर्डरची साईज 1,000 ठेवली, ही माझी ऑर्डर साईज आहे 1,000. म्हणजे एका वेळी मी जेव्हा सप्लायरला ऑर्डर देणार तेव्हा तो मला एका वेळी किती देणार? 1,000 देणार. आता मला सांगा, म्हणजे ऑर्डर साईज, याला आपण बोलणार ऑर्डर साईज. म्हणजे माझ्या ऑर्डरची साईज किती आहे? मी व्हेन आय मेक अ ऑर्डर, सो ॲट अ टाइम मी किती मागवणार? एका वेळी किती मागवणार? 1,000. मला एका वर्षात किती लागतात? 12,000. माझ्या ऑर्डरची साईज किती? 1,000. म्हणजे वर्षभरात मला किती मागवावे लागणार? 12 वेळा. म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर 12. 12 वेळा, 12 टाइम्स इन अ इयर, 12 टाइम्स मी ऑर्डर करणार.
कारण ऑर्डर साईज 1000 आहे, 1000 1000 1000 असं 12 वेळा मागवणार, म्हणजे माझी ऑर्डरिंग कॉस्ट, ऑर्डर करण्याची कॉस्ट जास्त असणार, व्हेरी हाय. आता मी 1000 युनिट मागवले आणि ते ठेवले. 1000 युनिट स्टोअर करून ठेवायला मला जागा कमी लागणार की जास्त? जागा कमी लागणार की जास्त लागणार? कमी लागणार, आणि त्याच्यासाठी खर्च कमी लागणार, म्हणजे व्हेरी लो. म्हणजे जर ऑर्डर साईज जास्त असेल तर ऑर्डरिंग कॉस्ट कमी पण कॅरिंग कॉस्ट जास्त. ऑर्डरिंग साईज कमी असेल तर ऑर्डरिंग कॉस्ट जास्त आणि कॅरिंग कॉस्ट कमी. सर मग ईओक्यू म्हणजे काय? तर ईओक्यू म्हणजे अशी ऑर्डरची साईज की ज्या साईज ऑफ ऑर्डरला ऑर्डरिंग कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट बोथ आर इक्वल. Are you getting that? So मी तुम्हाला थिअरी लिहून दिलेले ते वाचतोय. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? द परचेस मॅनेजर as well as store ledger of every manufacturing organization has to take the decision in respect of the quantity of unit which will be purchased at every point of time. Such quantity is known as economic order quantity or reorder quantity. So reorder quantity and economic order quantity is same. Economic order quantity represent that quantity at which the total of ordering cost and carrying cost will be lower. म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्टची टोटल कमी आहे पाहिजे. द टर्म ऑर्डरिंग कॉस्ट इन्क्लूड, आता ऑर्डरिंग कॉस्टमध्ये काय काय येतं? ही ऑर्डरिंग कॉस्ट आहे, याच्यामध्ये काय काय येतं? द ऑर्डरिंग कॉस्ट इन्क्लूड cost incurred from the moment of intention to buy up to the moment of actual receipt of raw material. म्हणजे मी ज्या मोमेंट पासून रॉ मटेरियल परचेस केलंय तेव्हापासून ते रॉ मटेरियल माझ्याकडे येईपर्यंत जेवढी कॉस्ट असते दॅट इज कॉल्ड एज ऑर्डरिंग कॉस्ट. इट इन्क्लूड preparation of purchase requisition, include tender, giving in advance in new paper वगैरे हे सर्व. आता कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय? द टर्म कॅरिंग कॉस्ट और स्टॉक होल्डिंग कॉस्ट, म्हणजे कॅरिंग कॉस्टला आपण होल्डिंग कॉस्ट म्हणतो, होल्ड करून ठेवतो. इन्क्लूड भरपूर काय येतं त्याच्यामध्ये. कॉस्ट ऑफ स्टोरेज, आपण जेव्हा ती वस्तू आणतो आणि स्टोअरमध्ये स्टोअर करून ठेवतो त्याची कॉस्ट. आता तुम्हाला त्याला काय काय कॉस्ट लागते? लाईक म्युन्सिपल टॅक्स, रेट ऑफ मटेरियल, गोडाऊन लाइटिंग, हिटिंग, लोडिंग, अनलोडिंग चार्जेस, मटेरियल हँडलिंग चार्जेस, हॉलेज और सैलरी ऑफ सुपरवाइजर, स्टोर कीपर, इंश्योरेंस ऑफ रॉ मटेरियल, इंटरेस्ट ऑन वर्किंग कैपिटल, block in inventory, loss of material due to the climate condition, theft, misappropriation. हे सगळं कॅरिंग कॉस्ट मध्ये येतं. द हायर इज द स्टॉक इन हँड, म्हणजे जर तुमचं ऑर्डर साईज जास्त असेल, द हायर इज द स्टॉक इन हँड ॲट अ पॉइंट ऑफ टाइम, द लार्जर विल बी द कॅरिंग कॉस्ट. And therefore the stockkeeper has to find out the equilibrium point or BEP or the best quantity order for which the total of ordering cost and carrying cost will be lower, and such EOQ or ROQ should be ordered by the purchase manager whenever the balance of raw material in hand reach at the reorder level.
ओके, म्हणजे रिऑर्डर लेवलला तो पोचला. परचेस मॅनेजर रिऑर्डर लेवलला जेव्हा पोचतो तेव्हा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचं डिमांड करतो. सो इन शॉर्ट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे अशी ऑर्डरची साईज की ज्या साईजला ऑर्डरिंग कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट बोथ शुड बी इक्वल. BEP त्याला बोलतो आपण. इज इट क्लिअर? एक चार्ट दाखवतो, त्या चार्टच्या थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी एक टॅब्युलर फॉर्ममध्ये मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सपोज आपलं ॲन्युअल डिमांड 12,000 आहे, म्हणजे एका वर्षाला आपल्याला 12,000 युनिट लागतात. आपली ऑर्डरची साईज 1,000 आहे. ऑर्डर साईज किती आहे? 1,000. मग मला सांगा नंबर ऑफ ऑर्डर किती? 12. कारण एका वेळी आपण 1000 मागवतो म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर 12. आता ऑर्डर जास्त म्हणजे तुमची ऑर्डरिंग कॉस्ट सुद्धा जास्त असणार, व्हेरी हाय. आणि कॅरिंग कॉस्ट कमी असणार, व्हेरी लो. का? कारण 1000ची ऑर्डर आहे ना, 1000 फक्त स्टोअर करायचं म्हणजे 1000 स्टोअर करायला आपल्याला कॉस्ट कमी लागणार. ॲन्युअल डिमांड 12,000 आहे, समजा ऑर्डरची साईज 2,000 आहे, म्हणजे मी एका वेळी 2,000 वस्तू मागवतोय म्हणजे नंबर ऑफ ऑर्डर 6. म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट हाय आणि इथे लो. समजा ॲन्युअल डिमांड 12,000 आहे, ऑर्डरिंग साईज समजा 3,000 आहे, नंबर ऑफ ऑर्डर 4. ऑर्डरिंग कॉस्ट जर बघायला गेलं तर मग ॲव्हरेज, कॅरिंग कॉस्ट ॲव्हरेज. ॲन्युअल डिमांड 12,000 आहे, 4,000. नंबर ऑफ ऑर्डर किती? 3 वेळा, म्हणजे वर्षभरातून मी 3 वेळाच मागवणार. एक ऑर्डर 4,000ची, 4 3 12, 3 वेळा म्हणजे ऑर्डर साईज कमी झाली. ॲव्हरेज कॅरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग ॲन्युअल डिमांड 12,000 आहे, 6,000 म्हणजे मी 6,000 मागवतो म्हणजे ऑर्डर झालं 2, म्हणजे वर्षभरात 2दाच मी ऑर्डर करतो म्हणजे लो. आता मी 6,000 वस्तू मागवतो म्हणजे त्या स्टोअर करायचे म्हणजे माझी कॅरिंग कॉस्ट वाढली, हाय. समजतंय का? 12,000 ऑर्डरची साईज 12,000 म्हणजे वर्षातून एकदाच म्हणजे व्हेरी लो. ऑर्डरिंग कॉस्ट एकच व्हेरी हाय. 12,000 साठवून ठेवायचे. आता याच्यातून एक लॉजिक बघितलं, जर ऑर्डर साईज कमी असेल, लो असेल, म्हणजे जर ऑर्डर साईज लो असेल, ऑर्डरिंग कॉस्ट हाय असणार. ऑर्डरिंग कॉस्ट हाय आणि कॅरिंग कॉस्ट लो असणार. म्हणजे ऑर्डर साईज ही लो असेल तर ऑर्डरिंग कॉस्ट जास्त असणार आणि कॅरिंग कॉस्ट कमी असणार. आणि ऑर्डर साईज हाय असेल की ऑर्डर साईज तर ऑर्डरिंग कॉस्ट लो असेल आणि कॅरिंग कॉस्ट हाय असणार. ठीक आहे. सो टॅब्युलर फॉर्म मध्ये जरा व्यवस्थित बघून घेतलं तर कन्सेप्ट कळेल. आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काढण्याचा आपला फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा आहे. पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं. EOQ लक्षात ठेवायचं. EOQ म्हणजे काय? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? की ज्या ऑर्डर साईजला
कॅरिंग कॉस्ट आणि ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट बोथ आर इक्वल, त्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. म्हणजे बीईपी लेवल, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे बीईपी लेवल, म्हणजे ज्या लेवलला युअर ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट बोथ आर इक्वल. मग हा फॉर्म्युला कसा आहे? हा फॉर्म्युला स्क्वेअर रूट मध्ये 2 इंटू ए इंटू एस सी नाही 2AO अपॉन सी, म्हणजे 2AO अपॉन सी, 2 इंटू A इंटू O अपॉन सी. A stand for annual demand, O stand for ordering cost, श्री स्वामी समर्थ. ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर, एका ऑर्डरची कॉस्ट पर ऑर्डर, and C is equal to carrying cost per unit, एका युनिटची कॅरिंग कॉस्ट पर एनम. हे महत्वाचं आहे. ए म्हणजे अॅन्युअल डिमांड, ओ म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट, सी म्हणजे कॅरिंग कॉस्ट. carrying cost per unit per annum. So point to be noted here, carrying cost always calculated on unit. Carrying cost always calculated on unit. का? कारण आपण युनिट स्टोअर करतोय ना, मग जेवढे युनिट आपण स्टोअर करणार तेवढी कॅरिंग कॉस्ट. कमी युनिट आपण स्टोअर केले तर कमी कॅरिंग कॉस्ट, जास्त युनिट स्टोअर केले तर जास्त कॉस्ट. सो हा झाला यूओक्यूचा फॉर्म्युला. ऑफकोर्स हा फॉर्म्युला तुम्हाला 15 टाइम्स लिहायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये. त्यानंतर नंबर ऑफ ऑर्डर कसं काढायचं? नंबर ऑफ ऑर्डर, तर नंबर ऑफ ऑर्डर कसं करणार? हा दुसरा फॉर्म्युला सिंपल आहे. एन्युअल डिमांड ए अपॉन ईओक्यू. ए म्हणजे एन्युअल डिमांड आणि ईओक्यू म्हणजे तुमची ऑर्डर साईज. परत 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 मी ते सांगतो, ईओक्यू म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे ऑर्डर साईज. मग ए अपॉन ईओक्यू, एला ईओक्यूने डिवाइड केलं तर तुम्हाला मिळणार ऑर्डर साईज, नंबर ऑफ ऑर्डर. इज इट ओके? कळलं? काय डाऊट याच्यामध्ये? ओके, स्टॉप.